सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कामगारांनी आंदोलन केलेले 6 महिन्यापासून आंदोलन चालू होतं। त्या आंदोलनाला त्यांच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादीचे सुधाकर भाऊ घारे तसेच बरेच सर्वच कर्जतवाले राष्ट्रवादीची बॉडी शिंदे गटातर्फे प्रसाद तोरबे आणि त्यांचे सुद्धा असंख्य नेते आले। परिसरातील उदक गोरकामत कर्जत पासून फार खोपोलीपासून आमचे पाटील साहेब खोपोलीपासून आले आणि सर्वच लोक येऊन कामगारांना आज खऱ्या अर्थाने न्याय भेटलेला आहे। आणि हे न्याय भेटत असताना कर्जतमध्ये पोलीस निरीक्षक साहेब, PSI साहेब, पोलीस स्टाफ यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे। तसेच तहसीलदार साहेब आले, तलाठी साहेब आले, या सर्वांच्या सहकार्याने आज चांगल्या प्रकारे कामगारांना न्याय भेटलेला आहे। आजच्या सर्व कामगारांना जे राहील त्यांना परमनंट लेटर देऊ सर्वांचा सन्मान केला जाईल आणि सन्मानानं वागणूक अशी वागणूक केलेली त्याद्वारे आम्ही पण एक तुम्हाला काय त्याचा व्यवस्थापनाचा आभार मानतो। त्यांनी जे कामगारांवर विश्वास ठेवून कामगारांना परमनंट केलंय त्यामुळे मी पण एकच सांगू शकतो का कामगार सुद्धा त्यांच्या सेवेत कुठे कमी नाही येणार। तुम्ही पद्धत दिलेली आहे ती सेवा पूर्णपणे ते करतील एवढं बोलून सर्वांचे आभार। व्यवस्थापनाची बांधिलकी तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले होते त्याप्रमाणे व्यवस्थापन कामगारांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देईल। त्यानंतर कामगारांच्या वापरासाठी स्वच्छ व सुरक्षित शौचालय सुविधा उपलब्ध करून देईल। त्यानंतर कामगारांना नाश्ता व जेवण करण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित व योग्य जागा उपलब्ध करून देईल। कामगारांच्या आरोग्य सुरक्षा स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सुविधा व सुरक्षा साधने उपलब्ध करून देईल। व्यवस्थापन कोणत्याही कामगाराविरुद्ध त्याने पूर्वी संपामध्ये सहभाग घेतला होता किंवा संपामध्ये नेतृत्व केले होते या कारणावरून सूडबुद्धीने, भेदभावाने किंवा अन्यायकारक पद्धतीने वागणार नाही। सर्व कामगारांना समान, सन्मानपूर्वक व न्याय वागणूक देण्यात येईल। व्यवस्थापन कामगारांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी व त्यांचे निवारण करण्यासाठी योग्य यंत्रणा उपलब्ध करून देईल। व्यवस्थापन व कामगार यांच्यातील मतभेद, संवाद, समन्वय कायदेशीर प्रक्रियेने सोडण्याचा प्रयत्न केला जाईल। व्यवस्थापन कामगारांचा सन्मान, सुरक्षितता व कल्याण यांचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे। किमान वेतन कायद्यानुसार देयक अदा करण्यात येईल, ज्यामध्ये महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा योजना आणि उपदान ग्रॅच्युटी याचा समावेश असेल। मध्ये औद्योगिक सलोखा, शिस्त व परस्पर सन्मानाचे वातावरण राखण्यासाठी प्रयत्नशील राहतील। या करारातील अटी दोन्ही पक्षांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने व पूर्ण समजुतीने स्वीकारलेल्या आहेत। या कराराच्या अंमलबजावणी दरम्यान उद्भवणारे कोणतेही वाद परस्पर चर्चेद्वारे व लागू कायद्यानुसार सोडण्याचा प्रयत्न केला जाईल। सर्व संबंधितांच्या माहितीसाठी कळवण्यात येते की युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीमधील हाऊसकीपिंग व ग्राउंडकीपिंग कर्मचाऱ्यांची दिनांक 3 जून 2026 पासून सुरू केलेला संप आज दिनांक 10 जून 2026 खालील करारानुसार मागे घेण्यात आला असून तो समाप्त करण्यात आलेला आहे। करारानुसार सध्या रोलवर कार्यरत असलेल्या 24 कर्मचाऱ्यांना प्रोग्रेस इन्स्टिट्यूट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रोलवर घेण्यात येणार आहे। तसेच युनिव्हर्सिटीकडून संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना दिनांक 10 जून 2026 रोजी प्रोग्रेसिव्ह इन्स्टिट्यूट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लेटेडवर अधिकृत नियुक्तीपत्रे देण्यात येतील। आजच 10 तारीख सदर निर्णय कर्मचारी प्रतिनिधी श्री सुधाकर घारे साहेब, प्रसाद थोरे साहेब, समीर देशमुख साहेब ग्रामप्रतिनिधी तसेच युनिव्हर्सिटीच्या वतीने श्री तरुणदीप सिंह आनंद यांनी व्यवस्थापन यांच्यामधील परस्पर चर्चेनंतर घेण्यात आला आहे। या चर्चेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार सर्व संबंधितांनी संप मागे घेण्यास व आजपासून कामकाज पूर्ववत सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे। यापुढे सर्व कर्मचारी नियमितपणे आपली कर्तव्ये पार पाडतील आणि संस्थेच्या दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू राहील। नमस्ते, माझे नाव मनीषा दशरथ साबळे। आम्हाला न्याय मिळालेला आहे, ते पण आमचे ऋषीदादा गायकवाड, आप्पादादा गायकवाड आणि आमचे बाबल्यादादा गायकवाड यांच्या छोट्या दादा गायकवाड देशमुख यांच्या मुले आम्हाला चांगला पाठिंबा असल्यामुळे आम्हाला न्याय मिळालेला आहे चांगला। आणि आपण पण आता व्यवस्थित कामाला येणं गरजेचं आहे। दुटी करणे हे आवश्यक आहे, एवढंच मी सांगते। नमस्ते। काळूराम बांगरे, मी इथं कुशिवली कॉलेजला काम करते। हे 7 दिवस आम्ही उपोषणाला होतो। तर हे
आम्हाला न्याय मिळाला ते बाबल्या दादा, ऋषी दादा, छोटू दादा ह्यांच्या आप्पा यांच्यामुळं आणि त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचा आम्ही आभार मानतो. न्याय मिळाला आम्हाला, असं काही कोणीच विचारलं नसतं. गाववाले आहेत म्हणून आम्हाला हे न्याय मिळाला. आम्ही त्यांच्या शब्दाने आता सगळे हे काम हे व्यवस्थित काम करू आणि आभार मानता. सगळ्यांचा हात जोडून आम्ही सगळ्यांचा आभार मानतो. नमस्कार. ज्या मेन कामगारांच्या मागण्या होत्या तर ते कुठल्याही स्वरूपात कुठल्याही कंत्राट कंपनीमध्ये जाणार नाही, त्यांना कॉलेजतर्फेच राहण्याचे, कॉलेजतर्फेच ते काम करणार आहेत, ही प्रमुख मागणी होती. आणि ही मागणी मान्य होत नव्हती म्हणून आम्ही 2 दिवसापूर्वी सुद्धा मिटिंगला गेलेलो. त्यावेळेस सुद्धा त्यांनी ते मान्य नव्हतं केलं. ते बाकीचे विषय सांगतो, आम्हाला बाकीच्या विषयांवरती बोलायचंच नाही. एक तर पहिले तुम्ही कॉलेजतर्फे यांना घेणार असेल कर्मचाऱ्यांना तर बाकीचे विषय होतील. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं का कॉलेजचे जे प्रमुख ओनर आहेत तरुण सर ते बाहेरगावी होते, ते आज सकाळी आले. त्याच्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमरण उपोषण त्या दिवशी स्थगित केलेलं आणि साखळी उपोषण होतं. आणि ते साखळी उपोषण आजपर्यंत चालू होतं. परंतु आज तरुण सरांच्या समोर मिटिंग झाली. मिटिंगमध्ये सुद्धा थोडीफार हे झाली. त्याच्यानंतर आम्ही उठून आलो. त्याच्यानंतर आमच्या वतीने, कामगारांच्या वतीने सर्वांना मान देऊन सुधाकर भाऊ गारे, प्रसाद तोरवे, दीपक श्रीखंडे, सुनील पाटील, गौरकामाचे समीर देशमुख, अशोक शेठ बोपतराव असे असंख्य कार्यकर्ते आलेले. या परिसरातील वदपमधील सरपंच होते आमचे, राखीताई पाटील होत्या, रोहित दादा. आम्ही पहिल्यापासून हे करतोय आंदोलन. प्रत्येक वेळेला आमच्या खांद्याला खांदा उभा राहून जो रोहित पाटील आहे तो आमच्या बरोबरच आहे. प्रत्येक आंदोलनात पहिल्या दिवसापासून जे मागच्या 6 महिन्यापूर्वी केले त्यावेळेस सुद्धा आमच्या सोबत होता आणि आता सुद्धा आमच्या सोबत होता. आणि अखेर आमच्या मागण्या सर्व कॉलेजनी मान्य केल्या आणि त्यांनी कबूल केलेलं आहे की आजच्या आज ते सर्वांना नियुक्तीपत्र देणार आहेत कॉलेजतर्फे परमनंट असल्याचं. आणि या मागणीनुसार आम्ही आज आंदोलन स्थगित करत आहोत.